कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः भाऊ भावाला ओळखत नव्हता, बहीण भावाला ओळखत नव्हती, अक्षरशः लोक हाकलून देत होती. या परिस्थितीमध्ये रस्त्यावर येऊन काम करणारा कार्यकर्ता असेल तर सागर पेटाडे. हे बघा, ड्रेनेज लाईन, पाण्याच्या लाईन, परत तुम्हाला सांगतो कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावणे, सगळ्यात अजून तुम्हाला सांगतो ट्रॅफिकचा प्रश्न आहे. कारण की काय आता गावठाण असल्यामुळे गाड्या कुठेही लावतात मुलं, त्या ट्रॅफिकसाठी त्यांचं पार्किंगची व्यवस्था करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रामुख्याने पहिल्या त्या गोष्टींचा. झोपडपट्टी जो भाग आहे माझ्या प्रभागामध्ये, त्या झोपडपट्टी भागामध्ये बऱ्यापैकी मुलं जी आहेत ती व्यसनी आहेत की त्यांच्याकडे कोण लक्ष द्यायला तयार नाही आज. आणि लक्ष देण्यासाठी यांना कोणतरी असा एक मार्गदर्शक त्यांना पाहिजे जो तुम्ही देऊ शकता. मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याच्यामुळे मी पहिलं काम त्याच्यावरच करणार आहे. त्यामुळे थोडंसं व्यसनाचं प्रमाण आहे, मी तुम्हाला मागाशी सांगितलं. यांचे पती ज्यावेळेस मरण पावतात, खूप कमी वयामध्ये मरण पावतात, तो एक आमच्याकडे तो एकदम शोकांतित आहे आमच्या भागामध्ये. का तर व्यसन करतात, व्यसन करतात. कमी वयात ती बिचारी माता माऊली विधवा होते, तिला मुलं मुली असतात, मग तिला नाही जातं, तिला मिशनरीचं काम करायला लागतं, धुणे भांडी वगैरे कुठेतरी कोणाच्या तरी. पण नंतर त्या मुलांचं फ्युचर काय? मग अशा ज्या महिला आहेत, त्यांच्या ज्या मुली आहेत, त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस मी स्वतः त्यांचा कोणतरी भाऊ किंवा त्यांचा एक पालक तत्व स्वीकारून संपूर्णपणे त्यांना संसार घेऊन देतो. मी असे आतापर्यंत 157 मुलींना दिलेले आहे. आपल्यासोबत आहेत सागरदादा पेटाडे, यांच्याशी आपण बोलणार आहे. त्यांचं विजन काय आहे, प्रामुख्यानं या भागातील प्रश्न काय आहेत हे बोलणार आहोत. नमस्कार, मी सागर उर्फ संदीप मधुकर पेटाडे. माझं शिक्षण आहे SYBCA. मी या 6 नंबर कॉलनीमध्ये माझा जन्म झालेला आहे आणि गेली 15 वर्ष झालं मी समाजकार्य करतो. आता ह्या भाग आहे तो प्रभाग क्रमांक 26. ह्या 26 या प्रभाग क्रमांकमध्ये त्यातल्या त्यात घोरपडे पेठ असेल, गुरुवार पेठ असेल, समताभूमी असेल, या भागांचा थोडक्यात मला परिचय सांगा. कशा पद्धतीची सामाजिक राजकीय परिस्थिती? प्रभाग क्रमांक 26 हा एक तर गावठाण एरिया आहे, दाट वस्ती असलेला, लोकसंख्या असलेला हा भाग आहे. या भागामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. एक उच्चप्रभू, एक सर्वसामान्य आणि एक नाही का झोपडपट्टी, असा तिन्ही गोष्टींचा मिळून असा हा प्रभाग क्रमांक 26 झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला खरं तर सांगायचं गेलं तर एकूण 73,000 वोटिंग आहे या प्रभागामध्ये आता, आणि 4 उमेदवार असणार आहेत. त्याच्यामध्ये अ गटाला एसीचं रिझर्वेशन आहे, ब गटाला ओबीसीचं आहे, क गट महिला ओपन आणि ड गट ओपन पुरुष, असं या ठिकाणी असं आहे. तुम्हाला भाजपमधनं उमेदवारी फिक्स झाली? हो, मला उमेदवारी आता काल तुमचा मी स्टेटस बघितला त्यामुळे म्हणलं, बाकी काय नाही. उमेदवारी माझी फिक्स होईल. माझे कारण की नेते आहेत चंद्रकांत दादा पाटील, तसेच आमचे आमदार आहेत स्थानिक हेमंत भाऊ रासने. ते माझा नक्की 100% ते माझा विचार करणारच आहे. ह्यानंतरचा प्रश्न आहे माझा की आता प्रभाग क्रमांक 26, या 26 मध्ये महत्वाचे प्रश्न काय आहेत? 26 मध्ये महत्वाचा प्रश्न म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं की 3 प्रकारचे आपल्या इकडे लोक आहेत. या लोकांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कचऱ्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, रस्ते आणि पाण्याचा प्रश्न, हे 3 प्रश्न आहेतच. पण या 3 प्रकारे 3 कॅटेगरीमध्ये जर आपण बघायला गेलो तर सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे? पाणी व्यवस्थित आलं पाहिजे, कचऱ्याचं व्यवस्थित त्याचा हे झाला पाहिजे, निचरा झाला पाहिजे, आणि स्वच्छता वगैरे, कॉन्क्रीट रस्ते वगैरे हे सगळं पाहिजे. उच्चप्रभू लोकांना सुद्धा फक्त तेच पाहिजे. तरी परंतु जे झोपडपट्टी जो भाग आहे माझ्या प्रभागामध्ये, त्या झोपडपट्टी भागामध्ये बऱ्यापैकी मुलं जी आहेत ती व्यसनी आहेत की त्यांच्याकडे कोण लक्ष द्यायला तयार नाही आज. प्रामुख्याने मी तुम्हाला तो प्रश्न विचारणारच आहे पुढे, त्याच्या अगोदरच प्रश्न घेतो. तुमच्या भागात बाल गुन्हेगारांचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही म्हणताय 100% म्हणायला लागेल तसं. व्यसनी पण आहे. यांच्यासाठी तुम्ही काय करणार? याला महत्वाचं म्हणजे कारण काय की या मुलांकडे लक्ष द्यायला, म्हणजे काय झालंय की झोपडपट्टी भाग असल्यामुळे वस्ती, गलिच्छ वस्ती असल्या कारणाने त्याच्यामुळे या भागामध्ये आपल्याला त्यांचं एक तर शिक्षणापासून ते वंचित आहेत मुलं. आई समजा आता आई धुणे भांडीची कामं करत असतील, वडील कुठेतरी नाही का हमालीची कामं म्हणा, अशा पद्धतीचे काम करत असल्या कारणाने त्यांना त्यांच्या मुलांकडे लक्ष देता येत नाही. पण यांच्याकडे लक्ष देणं, ह्यांच्यासाठी काहीतरी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मुलांना अजून एक तुम्हाला प्रश्न सांगायचा म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण खूप प्रमाणात आहे आमच्या भागामध्ये, खूप जास्त आहे. याला कारण हेच आहे की वाढती गुन्हेगारी, वाढते व्यसन, आणि लक्ष देण्यासाठी यांना कोणतरी असा एक मार्गदर्शक त्यांना पाहिजे जो तुम्ही देऊ शकता.
मी ऑफकोर्स मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याच्यामुळे मी पहिलं काम त्याच्यावरच करणार आहे. या मुलांना कशा प्रकारे चांगलं शिक्षण देता येईल, कशा प्रकारे यांना उच्च शिक्षण देऊन त्यांना जास्तीत जास्त जे सुशिक्षित हे असतील मुलं असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, त्यांना जास्तीत जास्त कुठेतरी कंपन्यांमध्ये, विप्रो सारख्या कंपन्यांमध्ये म्हणा किंवा गुगल सारख्या कंपन्यांमध्ये कुठे जास्तीत जास्त त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याला काम कसं लावता येईल याचा पुरेपूर मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. म्हणजे प्रामुख्याने तुमचं असं मत आहे की इथं जे तरुण आहेत ते बेरोजगार आहेत आणि त्यामुळं त्यांना व्यसनं लागली आहे त्यांच्याकडे, म्हणजे बाकीच्या गोष्टीचं त्यांना गोष्टी कराव्या लागतात त्यांना. बरोबर आहे. आणि तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणजे नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे एक प्रकारे समाज चांगला घडवण्याचं, त्यांचं काहीतरी भविष्य चांगलं नक्कीच, घडवण्याचा नक्कीच, प्रयत्न नक्कीच. तुम्ही करणार आहे. नक्कीच. ठीक आहे. आता प्रभागात आता तुम्ही म्हणलाच की प्रामुख्यानं अजून कोणते प्रश्न आहेत का जे खरंच गरजेचे आहेत लोकांसाठी, जसं की पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात का वेळेवर? पाणी येतं का? पाण्याचा प्रश्न असा आहे, पाणी झोपडपट्टी भागामध्ये पाणी येत आहे, परंतु पाण्याचं काय झालेलं की मोठा प्रश्न असा आहे की पाण्याचा जो टायमिंग आहे आणि पाण्याचा जो फ्लो आहे तो नागरिकांना त्रस्त करण्यासारखा आहे. ओके. टायमिंग टायमिंग चुकीचं आहे आणि त्याला पाण्याचा फ्लो जो पाहिजे ना, आपल्याला जो प्रेशर पाहिजे तो प्रेशर त्या पद्धतीने मिळत नाही. आणि जर अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तर अधिकारी म्हणतात की त्या लाईन बदलायची गरज आहे किंवा काय करायची, पण काय होतं वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा घेऊन सुद्धा ती कामं आतापर्यंत काय झालेली नाही. बरं, प्रामुख्याने इथल्या झोपडपट्टी वगैरे आहे, त्या झोपडपट्टीमध्ये वगैरे ड्रेनेजचा प्रश्न किंवा असं काही गोष्टी आहेत का बाबा लोकांची घरं खाली गेले त्यांनी ड्रेनेज वर आहे, असं काही गोष्टी आहेत का कुठं पावसाळ्यात? महत्वाचा आणि खूप महत्वाचा तुम्ही आज मुद्दा मला विचारला. 633 म्हणून माझ्याकडे एक भाग आहे, त्या भागामध्ये तुम्ही आता जसं सांगितलं की पावसाळ्यामध्ये काय होतंय, त्याच्या ड्रेनेज लाईन आहेत, त्या ड्रेनेज लाईन अप झालेल्या आहेत आणि घरं डाऊन झालेली आहेत. त्याच्यामुळे काय होतं, ती ड्रेनेज लाईन एक तर घुशी वगैरे लागतात. झोपडपट्टी म्हणलं तर थोड्याशा घुशींचं प्रमाण असतं, ते पोखरल्यामुळे ना ड्रेनेज लाईनचं पाणी अक्षरशः लोकांच्या घरात, त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला ते व्हिडिओ सुद्धा देऊ शकतो. अक्षरशः त्या गोष्टीसाठी मी कितीतरी वेळा महानगरपालिकेची तिथं इंजिनियरला ते दाखवलेले की असा असा प्रकार आहे म्हणून, आणि तिथं आम्ही ते प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न केला होता, पण ते काय झालं ते त्याच्यावर थोडंसं दुर्लक्ष होतंय. प्रामुख्याने हे काम सुद्धा करण्याला खूप मला पहिले आवडेल. म्हणजे तुम्हाला जे काही रोड बनवले त्याच्यातले म्हणजे ड्रेनेज वगैरे आहेत ते नीट करणार तुम्ही जर निवडून आला तर ह्या सगळ्या गोष्टी. हे बघा, ड्रेनेज लाईन, पाण्याच्या लाईन, परत तुम्हाला सांगतो कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावणे, सगळ्यात अजून तुम्हाला सांगतो ट्रॅफिकचा प्रश्न आहे. कारण की काय होतं, गावठाण असल्यामुळे गाड्या कुठेही लावतात मुलं, त्या ट्रॅफिकसाठी त्यांचं पार्किंगची व्यवस्था करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रामुख्याने पहिल्या त्या गोष्टींचा म्हणजे प्रामुख्याने जे झोपडपट्टीमध्ये वगैरे राहतात किंवा रस्त्यावर गाड्या लावतात ना, रस्त्यावर गाड्या ट्रॅफिक लावतात, खूप ट्रॅफिक आणि खूप रश होतो. मग तुम्ही त्यासाठी पार्किंगची त्याच्यासाठी पार्किंगची व्यवस्था खूप मी काय पुढे विजन ठेवलेले आहेत त्या पद्धतीने की बाबा पार्किंगची जागा आपण कुठे करू शकतो, कुठली जी न वापरता येणारी जागा त्या जागेमध्ये आपण पार्किंगची सोय करू शकतो का यांच्यासाठी. अशा बरेच काही गोष्टी मी विजन मध्ये मी माझ्या मांडलेल्या आहेत, ते विजन मी तुम्हाला माझ्या जाहीरनाम्यामध्ये असणारच आहे इलेक्शनच्या. आता प्रामुख्यानं तुमच्या भागात म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा असतील, दवाखाने असतील, त्याचबरोबर स्वच्छतागृह वगैरे सगळ्या गोष्टी असतील, ह्याची अवस्था काय आताच्या घडीला? दुरावस्थाच म्हणायची त्यांची. शाळांची तर काय आता कोणत्या कोणत्या शाळा ज्या महानगरपालिकेच्या ते माझ्याकडे एक आचार्य विनोबा भावे शाळे म्हणून आहे, तिथं आंग्रे विद्यालय म्हणून आहे, अजून शांताबाई लडकत म्हणून आहे, परत अजून एक इकडं केशवराव जेदे म्हणून आहेत. महत्वाचं म्हणजे ह्या शाळा ज्या आहेत त्या मराठी मीडियमच्या शाळा आहेत, बरोबर आहे. पण माझी मनापासून अशी इच्छा आहे की या शाळा इंग्लिश मीडियम मध्ये कन्व्हर्ट केल्या पाहिजे. कारण की काय झालं, ही इंग्लिश मीडियम मध्ये करण्याचं आज गरज आहे. इंग्लिश मीडियम का सेमी इंग्लिश मीडियम? इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश दोन्ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी तर म्हणतो सीबीएसई केलं पाहिजे. कारण काय आता गरज आहे, काळानुसार आपल्याला बदल घडायचा आहे ना, तर आपल्याला ती गरज आहे आणि हे महानगरपालिकेतून निश्चित होण्याचं गरज. आणि काय होतं, या शाळांमध्ये मुलांना टाकणं थोडंसं नाही का खर्चिक काम असल्यामुळं लोक काय करतात, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये मुलं काय टाकतात की ज्यावेळेस त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असते, त्यामुळे लोक कॉर्पोरेशनच्या शाळेत टाकतात. तर या लोकांसाठी आपल्याला सीबीएसई बोर्डचं शिक्षण देता येईल याचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे माझा. प्रामुख्याने तुम्ही म्हणला की त्या शाळांना इंग्लिश सेमी इंग्लिश करायचं, पण मराठीचा परत मुद्दा येतो तिथं. मराठी सब्जेक्ट आता कंपल्सरी केलेलंच आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यांनी पहिला जो मुद्दा आहे तो मराठी हा सब्जेक्ट प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात ते बोर्डमध्ये त्यांनी कंपल्सरी केलेला आहे. मराठीला कुठे असं म्हणजे हे होणार नाही. तुमचं असं मत आहे की प्रामुख्याने ज्या गरीब मुलांना किंवा म्हणजे ज्यांची परिस्थिती नाहीये त्या मुलांची, त्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये शिकता येत उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. गव्हर्नमेंट जे आपलं महानगरपालिकेची जी शाळा आहे
त्यामध्ये जर त्यांना आपण शिक्षण म्हणजे इंग्लिश मिडियम सुरू केलं, सेमी इंग्लिश सुरू केलं, तर आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना तिथं शिक्षण देऊ शकतो. बरोबर. आणि त्यांचं फ्युचर ब्राईट होईल. ठीक आहे. हो. त्यानंतर आता तुम्ही लोकांमध्ये फिरत असाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? लोकांना बदल पाहिजे आणि विजनवाला नगरसेवक पाहिजे आता, की ज्याच्याकडे काहीतरी विजन आहे, जो प्रभागाचं काहीतरी चांगलं काही म्हणजे सुशिक्षित विकसित प्रभाग असं काही करू शकेल, असा माणूस आता आपल्याला इथं पाहिजे. म्हणजे लोकांमध्ये मी पण फिरतोय, माझी टीम फिरते, सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आता काहीतरी बदल घडला पाहिजे, सुशिक्षितांना संधी दिली पाहिजे, असं प्रत्येकाचं मत प्रामुख्याने आहे. आता तुम्ही निवडून आल्यानंतर एक 5 महत्वाची कामं पहिल्यांदा काय करा? 5 महत्वाची कामं म्हणजे तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा मी मुलांकडे, तुम्ही आता म्हणले की गुन्हेगारी, बाल गुन्हेगारी वाढलेली आहे, परत व्यसनाचं प्रमाण हे केलेलं आहे. मी सगळ्यात पहिले म्हणजे मी तिथं गव्हर्नमेंटला त्यांचा हे फॉलोअप घेऊन त्यांच्यासाठी काय योजना काय आखता येईल, त्यांना पहिलं शिक्षणासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणार. रस्ते हे बाकी सगळ्या काही गोष्टी ह्या होणारच आहे, ह्या कॉमनच आहेत, त्याच्याबद्दल नाही. आणि जो प्रभाग आहे तो प्रभाग माझं विजन असं असणार आहे की मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, पार्किंगचा प्रश्न सगळ्यात पहिला सोडवणार आहे. पहिला पार्किंगचा प्रश्न सोडवणार आहे. पार्किंगचा झाल्यानंतर जो रस्त्यांची कचऱ्याचा, असे एक बाय एक, वन बाय वन मी असे प्रश्न घेणार आहे. आता प्रामुख्याने तुम्ही ज्या गोष्टी सांगता ते कदाचित दुसरे पण लोक सांगत असतील. पण तुम्हालाच का निवडून द्यावे ह्या इथल्या लोकांनी? मलाच का निवडून द्यावं की माझ्याकडे विजन आहे. माझ्याकडे जे विजन, आता काय विजन आता मी सांगितले तर लगेच समोरचा काहीतरी कॉपी करायला पाहिजे, म्हणून मी माझे विजन सांगत नाही. ज्या दिवशी माझा विकास आपला म्हणजे तुम्ही काढाल पत्रक तर काढलेले मी, पण जाहीरनामा ज्यावेळेस मी काढेल ना माझा, त्यावेळेस मी माझे पूर्ण सगळे मुद्दे, त्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ते मांडणारच आहे. तुमच्या भागातल्या लोकांना काय सांगाल? माझ्या भागातल्या लोकांना मी हेच सांगेल, सुशिक्षित आणि अशा ज्याच्याकडे विजन आहे अशा माणसाला तुम्ही निवडून द्या, आणि आपला जो प्रभाग आहे तो सुशिक्षित आणि स्वच्छ असा प्रभाग आपण तयार करूया, असं मी एवढं लोकांना सांगेन. आता 20 दिवस राहिलेत इलेक्शन, किती मतांनी निवडून येणार? मी 5,000चं तर टार्गेट ठेवलेलं, 5,000 प्लसच होणार, म्हणजे 15,000 मला वोटिंग पडेल. किती मतदान आहे इथल्या भागात? या भागात आहे 73,000 वोटिंग आहे माझ्याकडे आता. हा, तर 15,000 प्लसच मी निवडून येणार. तेवढी मी तयारी केली, माझं तेवढं ग्राउंड लेवलला माझा टच आहे लोकांशी, आणि मी काम केली सर. मी आज कोरोनामध्ये, आता कसं झालंय, आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, पण कोरोनाच्या काळामध्ये भाऊ भावाला ओळखत नव्हता, बहीण भावाला ओळखत नव्हती, अक्षरशः लोक हाकलून देत होती. या परिस्थितीमध्ये रस्त्यावर येऊन काम करणारा कार्यकर्ता असेल तर सागर पेटाडे. का तर तुम्ही कुणाला विचाराल, कोणी तुम्हाला रिपोर्ट सांगेल प्रभागामध्ये, जर तुम्ही फिराल तर त्यावेळेस तुम्हाला कोणी सांगेल की मी स्वतः 2,500 कुटुंब 2 महिने सांभाळत होतो. 2,500 कुटुंब, त्यांना म्हणजे 2 महिने कसे की प्रत्येक महिन्याला मी त्यांना रेशनिंगचं किट देत होतो पूर्णपणे, आणि 10,000 खिचडी वाटप, असं मी रोज जवळजवळ 6 महिने करत होतो. 10,000 खिचडी, खूप मोठी गोष्ट. खिचडी मी 6 महिने वाटली. आणि जे धान्य आहे, कसं आहे, मी पण सर्वसामान्य फॅमिलीमधून आलेलं, जेवढं मला जमलं, जेवढं करता आलं तेवढं मी केलं, त्या लोकांपर्यंत पोहोचत होतो. अक्षरशः लोक मला काय काय असे म्हणतात की काय मान्यवरांच्या मी घरी गेलो तर त्यांनी फार आमच्या अंगावर कुत्री सोडली, आमच्या दारात येऊ नका, अशा काहीतरी गोष्टी झाल्या वाटतं. मी काय म्हणलो, मला त्याच्याशी काही घेणंच नाहीये, मला काम करण्याची इच्छा आहे, मला आवड आहे, मला तुमची तळमळ वगैरे वाटत नाहीये, म्हणून मी आज उतरलोय म्हणतो. कारण काही कोणालाही त्याचं काही घेणं देणं नव्हतं त्या पिरियडला. अशा पिरियडला मी उतरून काम केलंय. परत जे रस्त्यावर जे लोक आहेत ती अक्षरशः थंडीने काकड होती त्यावेळेस, त्या लोकांसाठी मी 1,000 ब्लँकेट वाटप केली पूर्ण सगळी रस्त्याला, त्यांच्या घरोघरी जाऊन. जेवण तर रोज चालूच होतं त्या लोकांना, कारण की त्या लोकांना तर पर्यायच नव्हता ना काय, त्या लोकांसाठी त्यांचा विचार करणारा कोणच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची माझी पोरं खिचडी वाटप करायचे. असे 10,000 रोजचं माझं टार्गेट होतं. हे जे समाजकारणाचे तुम्हाला तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना वेळ आहे का तुम्हाला, म्हणजे असं स्पेसिफिक? माझ्याकडे माझा बॅकअप जो आहे, तसं राजकीय माझे मामा वगैरे माझे राजकीय होते, पण मी माझ्या फॅमिलीत मधला मी पहिल्यांदाच आहे. मला असा वन बॅक मागे नाहीये कोण, कारण तुमचं कम्प्युटर सायन्स झालं, मी स्वतः तुम्ही जर ह्यात येणं बिझनेस लाईन मध्ये माझे स्वतःच मी म्हणजे बांधकाम व्यावसायिक आहे मी. आणि महत्वाचं माझं एक काम काय सांगायचं तुम्हाला राहिलं, ज्या महिला असतात त्या विधवा झालेल्या आहेत, की जेणेकरून, कारण की आमचा भाग बघा सर, आमचा भाग जो आहे तो पूर्णपणे असा म्हणजे दाट एरिया आणि गावठाण असल्यामुळे थोडंसं व्यसनाचं प्रमाण आहे. मी तुम्हाला मागायचे सांगितलं, यांचे पती ज्यावेळेस मरण पावतात, खूप कमी वयामध्ये मरण पावतात,
तो एक आमच्याकडे तो एकदम शोकांतित आहे आमच्या भागामध्ये. का तर व्यसन करतात जास्त. व्यसन करतात. व्यसन करतात. कमी वयात ती बिचारी माता माऊली विधवा होते. तिला मुलं मुली असतात. मग तिला नाही लागलं तिला मिस्त्रीचं काम करायला लागतं. धुणे भांडी वगैरे कुठेतरी कोणाच्या तरी त्या घरी करतात. भागातलं बरोबर आहे. पण नंतर त्या मुलांचं फ्युचर काय? मग अशा ज्या महिला आहेत त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस मी स्वतः त्यांचा कोणतरी भाऊ किंवा त्यांचा एक पालक तत्व स्वीकारून संपूर्णपणे त्यांना संसार घेऊन देतो. मी असे आतापर्यंत 157 मुलींना दिलेले आहे. चांगली गोष्ट आहे. खरं तर म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या. मी इथे येण्यामागचं कारण हे आहे की मी यांचं 4 वर्ष गेले 4 वर्ष तुमचं काम बघताय बघतो. बघताय. मी काय असं प्रत्येक नगरसेवकाकडे जाणार नाही. बरं. जे काही सिलेक्टिव्ह नगरसेवक आहेत मला स्वतःला वाटतं की त्यांचं काम चांगलं आहे. मी थोडा स्टडी करतोय, रिसर्च करतोय, त्यानंतरच मी तुमच्याबरोबर पोहोचतोय सगळ्यांपर्यंत. खरं तर खूप मोठ्या गोष्टी आहेत. ज्या महिला विधवा झाल्या आहेत त्यांच्या मुलामुलींचं कसं होणार आणि सगळ्यात मोठी काळजी असते त्यांच्यासाठी ती म्हणजे आपल्या पोरीच्या लग्नात आपण भांडी संसार कसं देणार आहे. खूप खूप आणि मी याच्यावर खूप बारकाईने लक्ष केलेलं आहे. लक्ष दिलेलं आहे सर. अजून एक तुम्हाला सांगतो मुलांच्या बाबतीत पण मी केलेलं जी लहान मुलं आहेत आता त्यांची की त्या आता म्हणजे ती योजना मी आता चालू केली 2 वर्ष झालं की दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त माझा वाढदिवस असतो. माझ्या वाढदिवसानिमित्त मी दरवेळेस एक 10 मुलं मी दत्तक घेतो. कशासाठी दत्तक घेतो की त्यांच्या शिक्षणासाठी. 1ली ते 10वी 9वी पर्यंत त्यांचा जो काही खर्च आहे म्हणजे त्यांना कपडे, त्यांचे वह्या, पुस्तकं, दप्तर, त्यांची लागणारी फीस, त्यांच्या शाळेत भरणारी फीस या सगळ्या गोष्टी मी 9वी पर्यंत त्याचा पूर्ण खर्च उचलतो. आतापर्यंत 30 मुलं मी दत्तक घेतलेली आहेत शिक्षणासाठी. हो, शिक्षणासाठी खूप मोठे त्यांचा खर्च कारण की तिथपर्यंत तो मुलगा घडवण्याचा संस्कार घेण्याचं पर्यंत ते काम मी तिथपर्यंत त्यांचं करणार आहे. कारण की मी कुठेतरी समाजाला दिले. गरिबी असती, गरिबी चांगली मला माहिती आहे कारण की मी त्या गरिबीतनंच वर आलेला आहे कुठेतरी आणि या झोपडपट्टीतनंच तयार झालेला मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. प्रामुख्यानं तर इथल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय. जो माणूस या भागात राहिला असतो त्या माणसाला तिथली कदर असते, गोष्टी कळतात. आणि मला असं स्वतःला वाटतं मी असं रेफर कोणाला नाही करत पण म्हणजे निवडून देताना व्यक्तींनी विचार केला पाहिजे, नागरिकांनी विचार केला पाहिजे, जनतेने विचार केला पाहिजे आपल्यासाठी योग्य माणूस कोण आहे आणि जो योग्य माणूस आहे त्याला निवडून दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नुसतं हात जोडणारा दादा लक्ष देणारा माणूस नाही. मी ग्राउंडला काम करणारा व्यक्ती की इलेक्शन आलोय तुमच्या हातापाया जोडायला आलेलो आहे अशातला मी कार्यकर्ता नव्हे. तुमची सेवा करायची करत राहणार आहे. याच्या आधीही केली आहे, गेली 15 वर्ष झालं करतोय आणि इथून पुढेही करायची या उद्देशाने मी काम करत असतो. कारण की काय होतंय काय आता बरेच उमेदवार आता सगळे उमेदवार आहेत. प्रत्येकाला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे. प्रत्येक जण इच्छुक असतात, त्याच्यामध्ये थांबतात नाही का, इलेक्शनच्या प्रवाहामध्ये येतात. पण माझं फक्त मी का लोकांना एकच सांगू शकतो की मी कार्यकर्ता असा आहे की मी ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे आणि पब्लिकला पण माहिती आहे म्हणजे नागरिकांना पण माहिती आहे की हा व्यक्ती याचं ऑफिस 24 तास उघडं असतं. माझं जे ऑफिस आहे हे 24 तास नागरिकांसाठी उघडं असतं. इथं कामं होतात म्हणजे होतात की भले आज नाही झालं तर 2 दिवसांनी होतात पण कामं होतात. निवडणुकीपुरता मी उभा राहिलेलो नाही. माझं गेली 15 वर्ष माझं हेच काम आहे. माझा डायरेक्ट ग्राउंड लेवलला. गेल्या वेळेस काय कमतरता पडली कोणत्या गोष्टी? गेल्या वेळेस आता कशी पहिली माझी इलेक्शन होती, निवडणूक होती, त्याच्यामुळे काही गोष्टी थोड्याशा त्यात होते, बॅरियर्स होते, अडथळे होते, त्याच्यामुळे ते थोडंसं हे होऊन गेले. पण यावेळेस 15,000 प्लसच येईल याची मला शुअर म्हणजे गॅरंटीच आहे. 15,000 प्लस नागरिकांनी घेतलेली ही माझी इलेक्शन ही नागरिकांनी हातात घेतली. आता नागरिकांनी समाजाने हातात घेतली. मी एससी समाजामध्ये अ गटातून मी इच्छुक आहे आणि समाजाने माझ्या ती जी निवडणूक आहे ती हातामध्ये घेतली. समाजाचं मत आहे की बाबा हा होतकरू माणूस आहे, तळमळ आहे, धडपडी आहे, निर्व्यसनी आहे, याला आपल्या समाजासाठी काहीतरी करायचंय म्हणून समाजाने यावेळेस ठरवलंय की बाबा आपला कोणतरी पाहिजे, आपला कोणतरी पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही निवडणूक म्हणजे पूर्ण कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेली हेही सांगतो तुम्हाला. आता ह्यासोबत एक जोडून माझा प्रश्न मध्ये मी समताभूमीत आलो होतो, प्रामुख्याने फुलेवाड्यामध्ये. त्या पुढचा जो भाग आहे तो डेव्हलपमेंट होणार आहे तिथं. आता हे जर मला एवढं एक्झॅक्टली माहित नाही पण मी एक तो विषय ऐकून आहे. काय आहे तो विषय एक्झॅक्टली? तो विषय असा आहे की जे स्मारक आहे स्मारकच्या आसपासला त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी ते पूर्णपणे त्यांचं हे झालेलं आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्या याचे महाराष्ट्राचे माजी मंत्री छगनदादा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ते काम चालतंय. पण ते सुशोभीकरणासाठी ते काम आहे. पण त्या लोकांना सुद्धा एक चांगला व्यवस्थित न्याय मिळेल याचा सुद्धा मी 100% त्यांचा प्रयत्न करेल. ती लोक आपल्याच प्रभागामध्ये कुठेतरी त्यांना बिल्डिंग बांधून
जे SRA च्या टाइम मध्ये म्हणा त्यांना बसवण्याचा प्रयत्न 100% करण्याचा प्रयत्न त्यांचं असं मत आहे, मी म्हणजे मध्ये जरा इंटरव्ह्यू घेतले, लोकांना विचारलं तर लोक काय म्हणत होती, आम्हाला तुम्ही जर महात्मा फुलेंसाठी करताना तर करा, कारण त्यांनी आमच्यासाठी खूप काही खूप काय केलंय. बरोबर, ते शब्दात नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. पण आम्हाला त्यांच्या वाड्यापासून आम्हाला दूर नाही जायचं, तिथंच आसपासच कुठं तर तुम्ही एखाद्या बिल्डिंग मध्ये आम्हाला म्हणजे दुसरीकडे कुठेतरी आम्हाला आमच्या जागेचं म्हणजे सोय करा, असं त्यांचं म्हणतं. लांब आम्हाला देऊ नका. त्यावर तुम्ही काय प्रयत्न करणार मी आहे? नक्कीच प्रयत्न करेन, कारण की आमच्या भागात बऱ्यापैकी SRA ची कामं बऱ्यापैकी आता म्हणजे अंमलात आहेत, म्हणजे म्हणजे प्रोसेसमध्ये आहेत बऱ्यापैकी. तिथं कुठेतरी यांना त्या शेजारी म्हणजे त्याच भागामध्ये 100-200 मीटरच्या अंतरावर त्यांना कुठे बसवता येईल का, याचा पुरेपूर मी प्रयत्न करेन. पुरेपूर प्रयत्न करेन की त्या लोकांसाठी, कारण की त्यांच्यावर अन्याय नाही होऊ देणार. आज तिथं ते जोशी समाज म्हणून तिथं आहेत, पण ही लोक बऱ्यापैकी बरेच दिवस झाले, 3 ते 4 वर्ष झाले ही लोक प्रभागाच्या बाहेर राहतात. आज त्याही लोकांसाठी मी काय करेल की आपल्याच भागामध्ये कुठेतरी SRA जिथं काम चालू असेल त्या भागामध्ये मी स्वतः सभागृहामध्ये तो विषय मांडून त्यांना इथेच बसवण्याचा प्रयत्न करेल, की जेणेकरून ते 100-200 मीटरच्या आसपासच ते बसतील. याचा पुरेपूर माझा प्रयत्न असणार. मनापासून तुमचा आभार. धन्यवाद. खरं तर हे होते सागरदादा पेटाडे, प्रामुख्याने ते प्रभाग क्रमांक 26 मधून उभारले. त्यांचा आपण इंटरव्ह्यू बघितला. त्यांनी त्यांचं जे विजन आहे, लोकांसाठी ते काय करणार आहेत, तिथले स्थानिक प्रश्न काय आहेत आणि पुणे महानगरपालिकेमध्ये ते गेल्यानंतर कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करणार हे सांगितलं. धन्यवाद. थँक्यू सो मच.